सकाळचा चहा म्हणजे 4-5 प्रकारचा. कॉफी, कोरा चहा, बिगर साखरेचा चहा, ज्याला जो पाहिजे तो चहा, त्याच्याबरोबर बिस्किट, हे सकाळचा अनुभव. चैतन्य ट्रिपविषयी ऐकून होतो आणि रिटायर झाल्यानंतर एकदा या ट्रिपमध्ये सामील व्हावं असं मनोमन वाटत होतं. आणि एक सांगायला आनंदाची गोष्ट की मी मे 31/5ला रिटायर झालो आणि 15 दिवसात योगायोगाने या ट्रिपमध्ये सामील व्हायची संधी प्राप्त झाली. तर या ट्रिपमध्ये आल्यानंतर ट्रिपचे मालक चैतन्य असो, इतर सहकारी असो, एकमेकाशी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये वागत होते. सर्व पॉईंट बघताना म्हणजे सर्व गोष्टी बघितल्यात का हे आग्रहानं विचारत होते. जेवणाच्या बाबतीत जर म्हणाल तर अगदी घरच्यापेक्षा काकणभर चांगल्या प्रकारे या ठिकाणं या ट्रिपच्या आयोजकांना चैतन्यानं आमची जेवणाची अत्यंत उत्तम सोय ठेवली. चहामध्ये अनेक व्हरायटी होत्या. कोरा चहा असेल, बिगर साखरेचा असेल, साखरेचा असेल, दूध असेल, म्हणजे थोडक्यात हे एक आमचं कुटुंबच होतं. घरामध्ये जेवढी काळजी घेतात मी तर म्हणेल त्यापेक्षा थोडी जास्त काळजी या ठिकाणी आमची घेतली गेली. राहण्याच्या निवासाची सोय म्हणाल तर प्रत्येक ठिकाणी AC रूम होतं की आम्ही सारे खेड्यातले माणसं आहोत, त्यामुळं आम्ही साध्याच घरात राहतो. पण इथं आल्यानंतर आम्हाला एका शहरी लाईफचं फील झालं आणि या ट्रिपचं खरोखर चीज झालं. आणि भविष्यात देखील आम्ही वारंवार या ट्रिपमध्ये यांच्या ट्रिपमध्ये सामील होण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला ही ट्रिप कशी वाटली गुजरातची आणि याच्यामध्ये तुम्हाला कोणते चांगले अनुभव आले ते सांगा. गुजरात ही शान आहे आणि गुजरात इतकं सुंदर आहे. म्हणजे ह्यात जे मला आवडलं निळकंठेश्वर धाम, स्वामीनारायण, आणखीन खाण्याचे आयटम पण खूप छान होते. सगळे एकाचड एक पदार्थ होते. सगळ्यात जास्त ढोकळा खूप सुंदर होता. गिरनारच्या तिथं खूप सुंदर एकच नंबर ढोकळा होता. आणि अजून जर सांगायचं म्हणलं तर ह्या ट्रिपचं वैशिष्ट्य म्हणजे खासियत सगळ्यात भारी चैतन्य ट्रॅव्हलचं जेवण एकच नंबर असतं. जे पाहिजे ते पदार्थ सगळे मस्त लागतात. आणि तुम्हाला एक चांगला अनुभव आला म्हणजे अख्ख्या ट्रिपमध्ये काय बेस्ट एक्सपिरियन्स होता तो शेअर करा. नीलकंठेश्वरमधील आरती सगळ्यात बेस्ट म्हणजे आय थिंक आठवण असेल आमची. आणि गिरनारवरती चढताना जे क्लायमेट होतं किंवा आम्ही जसं जसं वरती चढत गेलो ते पण खूप बेस्ट होतं. गिरनारच्या ज्या पायऱ्या चढत होतो त्या पायऱ्याने वरती ज्या वेळेस गेलो एंडला त्यावेळेस लटलट पाय कापत होती. पण ज्यावेळेस तिथं दर्शन घेतलं ते पूर्ण म्हणजे नष्ट झालं थोडक्यात. म्हणजे इतकं ती दत्त महाराजांचं म्हणजे शब्दात नाही वर्णन. गुजरात म्हणजे दत्तगुरूंनी बोलले गिरनारसाठी ज्यांना बोलवलं, ज्यांना गिरनारसाठी स्पेशल बोललं ते दत्तगुरूंच्या दर्शनासाठी, तेच दत्तगुरूंच्या दर्शनासाठी येऊ शकतात. आणि चैतन्य ट्रॅव्हल्सचे जे मोहिते पाटील मालक आहेत त्यांच्याबरोबर आमची आता ही 3री ट्रिप आहे. अतिशय उत्तम अनुभव त्यांच्यासोबत असल्यामुळे आम्ही ह्या 3ऱ्या ट्रिपला पण त्यांच्यासोबत आलो. अशीच सेवा त्यांच्याकडून घडो आणि या माध्यमातून लोक धार्मिकतेकडे त्यांच्या माध्यमातून धार्मिक कार्य घडो ही जी शिवसेना प्रार्थना. मी एक शायरी म्हणते, गरवी गुजरात शान है, वीर वीरांगनाओं की पहचान है, रण उत्सव प्रेम भाव समृद्धि और संस्कृति का धाम है. कच्छ का रण गिरनार की ऊंचाई, कच्छ का रण गिरनार की ऊंचाई, सोमनाथ की महिमा द्वारका की गहराई, सोमनाथ की महिमा द्वारका की गहराई. ये गुजरात है खुशियों का खजाना है, ये खुशियों का खजाना है, हर दिल में बसने वाला है, यही है गुजरात. वा, तुम्हाला ह्या ट्रिपमध्ये राहायची सोय व जेवणाची सोय कशी वाटली. काय म्हटले. राहायची सोय, जेवणाची सोय, ट्रॅव्हल कसं वाटलं. सगळ्यात म्हणजे जिथं जिथं आम्हाला रूम भेटल्या त्या खूप सुंदर होत्या. एक जरा होती पण ठीक आहे ऍडजस्ट केली. तुम्ही परफ्यूम वगैरे मारून दिली आणि आम्ही म्हणल्यावर मग तुम्ही ते काय म्हणतात AC चालू केला. त्याच्यामुळं हवा नष्ट झाली. जे काही म्हणजे खोल्या बऱ्याच दिवसाच्या बंद असल्या त्यावर चैतन्याने बरं बडबड केली त्यांना पण मालकांना. त्याच्यामुळे सगळं ओके झालं. नंतर
छान होतं. पण सगळ्या रूम सगळ्यात बेस्टची रूम शेवटची तर अतिउत्तम होती. हे एकच नंबर. तुम्हाला ह्या ट्रिपबद्दल काय वाटलं, म्हणजे कशी झाली ही ट्रिप? ट्रिप छान झाली. ट्रॅव्हल पण कम्फर्टेबल झाला. फूड, हायजीन, त्याची क्वालिटी चांगली मिळाली. त्यामुळे हेल्थ व्यवस्थित राहिली तर ट्रिप एन्जॉय चांगली करता आली. आणि तुम्हाला राहायची सोय वगैरे कशी वाटली? चांगली. खूप छान होते. फूड फूड पण छान होतं. ते फूडमुळेच म्हणलं ना मी, फूड चांगलं असलं की Trip enjoy होते. हेल्थ नीट राहते. हेल्थ नीट राहिली, पोट नीट राहिलं की एन्जॉयमेंट होते. तसंच स्टे बरोबर पण आहे. पुरेसा आराम झाला, नीट रेस्ट मिळाली की ट्रिपचे एन्जॉयमेंट चांगली आणि वाढते, एक वेगळ्या रीतीने एनहान्स होते. तुम्हाला या पूर्ण ट्रिपमध्ये कोणता एखादा चांगला बेस्ट असा अनुभव, एक्सपिरियन्स काय आला तर? गिरनार पर्वत चढताना तू आणि चैतन्यानं जे काही कॉन्ट्रीब्यूट केलं, व्यवसाय सगळे करतात. मी तिथंच गिरनारच्या पायरीवरच नतमस्तक झालो त्याच्यासमोर, चैतन्यासमोर, की ज्यावेळेस वयस्कर सगळे किंवा वयस्कर लोक बरोबर आहेत, आपल्या यात्री बरोबर आहेत सगळे, बरोबर. सो त्यांच्याबरोबर इतका पर्सनल टच, प्रत्येकाला हाताला धरून चालवत तिथपर्यंत नेणं, मोटिवेट करणं, उत्साह देणं, ही खूप 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 मोठं पुण्यकर्म चैतन्य आणि तुम्ही करत आहात सगळेजण. ठीक आहे. माझ्यासाठी तो अनुभव जो आहे तो माझ्या आयुष्यभर लक्षात राहणार आहे, अविस्मरणीय. ताई, तुम्हाला काय वाटतं? माझी कॉमन ट्रिप फर्स्ट टाइम होती आणि त्याच्यात खूप आनंद झाला. म्हणजे असं वाटलं नाही की अरे परत आपण जायला नको वगैरे, असं काहीच जाणवलं नाही. सगळ्या गोष्टी वेळेच्या वेळी आणि खूप छान भेटल्या. जेवण, राहण्याची सोय आणि तुमचा जो सगळ्यांबरोबरचा हे होता बोलण्याचा किंवा सगळ्या गोष्टी, इंटरॅक्शन, तेही सगळ्या- खूप छान होतं. की त्याच्यामध्ये आम्हाला कुठल्याच प्रकारे असं जाणवलं नाही की आपण वेगळ्या ठिकाणी आहोत. एकदम असं नाही का घरगुती आणि- फॅमिली रिलेशन सारखं असं वाटलं. ते जाणवलं नाही ते. राईट. इथं मी अजून एक मेन्शन करू शकतो.